Hi students, in today's video we are going to discuss the second chapter, that is modern dispensing aspects in clinical pharmacy syllabus. In that, first, the goals of therapy are not achieved unless the patient understands and follows the instructions for use of drug prescribed. The pharmacist is a local health professional to assume the major responsibility in minimizing non-compliance. Of priority importance is the need to strengthen communications with patient and physician. आता ह्याच्यामध्ये आपण काय बघायचं आहे तर फार्मासिस्ट अँड पेशंट काउन्सिलिंग. आता ह्या चॅप्टरमध्ये मेनली रोल कोणाचा सांगायचा आहे, मॉडर्न डिस्पेन्सिंग ॲस्पेक्ट्स म्हणजे काय आहेत तर एखादा पेशंट हा जेव्हा डॉक्टरकडे जातो त्यावेळेला त्याला प्रिस्क्रिप्शन दिलं जातं. मग ते प्रिस्क्रिप्शन तो घेऊन फार्मासिस्टकडे जातो मेडिकल स्टोअरमध्ये. मग आता ह्याच्यामध्ये इन बिटवीन पेशंट अँड फिजिशियन जो कोण मधला जो हे आहे तो काय करणार आहे, पेशंटला पण समजावून सांगणार आहे आणि जे की ड्रग इन्फॉर्मेशन आहे ती फिजिशियन्सला देणार आहे. हा मेन रोल आहे. द रोल ऑफ फार्मासिस्ट म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये तर फॉर सेफ अँड इफेक्टिव्ह ड्रग थेरपी पेशंट्स नीड टू बी वेल informed about medications and their use. Knowledgeable patients exhibit increased compliance with drug regimens, resulting in improved therapeutic outcomes. Therefore, it is the responsibility of the pharmacist and other health professionals to inform the patients properly about their drug therapy. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे तुम्हाला कळलं असेल तर सेफ आणि इफेक्टिव्ह ड्रग थेरपी पेशंट्सना देण्यासाठी फार्मासिस्टचा मोठा रोल आहे. आणि ज्या पेशंटना माहीत नाही आहे ड्रगची इन्फॉर्मेशन त्यांना ती देणं किंवा ज्या पेशंटना ते माहीत आहे त्यांच्याकडून त्यांना इम्प्रूव्ह करणं ही ह्या फार्मासिस्टची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आता डेफिनेशन आपण बघूया. इट इज द पार्ट ऑफ क्लिनिकल फार्मसी प्रॅक्टिस टू गिव्ह मॅक्झिमम बेनिफिट्स टू द पेशंट. इट इन्क्लूड्स द इन्स्ट्रक्शन्स ऑर ॲडवाईस गिव्हन बाय द फार्मासिस्ट टू द पेशंट फॉर यूज ऑफ प्रिस्क्राईब्ड ड्रग. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे बघा. हा एक क्लिनिकल फार्मसी प्रॅक्टिसचाच भाग आहे. तो काय करतो आहे तर मॅक्झिमम बेनिफिट्स टू द पेशंट आणि इट इन्क्ल्यूड्स इन्स्ट्रक्शन्स अँड ॲडवाईस. कोण देणार आहे, फार्मासिस्ट टू द पेशंट फॉर यूज ऑफ प्रिस्क्राईब ड्रग. जे की डॉक्टरने प्रिस्क्राईब केलं आहे त्याची इन्स्ट्रक्शन्स अँड ॲडवाईस हा फार्मासिस्ट देतो. The role of pharmacist in patient counseling. First काय आहे, name of the drug and its action. The pharmacist should inform the patient about not only the name of drug but also its other name. He must explain the use of that drug and action on the body. In brief, he has to explain how the drug acts. आता ह्याच्यामध्ये रोल काय सांगितलं आहे तर पेशंटने प्रिस्क्रिप्शन दिलं फार्मासिस्टकडे की फक्त फार्मासिस्टने त्याचं नाव न सांगता त्याचे अदर नेम्स काय आहेत किंवा त्याची ॲक्शन बॉडीवरती काय होणार आहे हे सगळं त्या पेशंटला सांगितलं पाहिजे. फर्स्ट रोल काय आहे, नेम ऑफ द ड्रग अँड इट्स ॲक्शन हे पेशंट काउन्सिलिंग केलं पाहिजे. रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. सेकंड, इट इज इम्पॉर्टंट फॉर द फार्मासिस्ट टू इन्फॉर्म द पेशंट अबाउट द रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग, whether the drug is to be taken orally or it is to be applied locally.
or to be used into ear or nose or inserted rectally or vaginally. The pharmacist should be ensure that the patient understands how to use ophthalmic preparation and suppositories. आता रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय, तर एखादी टॅबलेट किंवा कॅप्सूल कोणत्या पद्धतीने घ्यायची आहे, ओरली घ्यायची आहे, रेक्टली घ्यायची आहे किंवा व्हजायनली घ्यायची आहे किंवा एखादं क्रीम असेल ते लोकली अप्लाइड करायचं आहे किंवा एक्सटर्नली किंवा इंटरनली अप्लाइड करायचं आहे, हे रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये एक्सप्लेन करायला पाहिजे. इट इज इम्पॉर्टंट फॉर द फार्मासिस्ट to inform the patient about the route of administration of drug, whether the drug is to be taken orally or it is applied locally or to be used into eye, ear or nose or inserted rectally or vaginally. The pharmacist should be ensured that the patient understands how to use ophthalmic preparation and suppositories. ऑप्थॉल्मिक प्रिपरेशन किंवा सपोजिटरीज हे कशा वापरायच्या आहेत हे त्या फार्मसिस्टने त्या पेशंटला व्यवस्थित समजावून सांगितलं पाहिजे. हे झाला सेकंड रोल. देन थर्ड रोल काय आहे ते आपण बघूया. टाईम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. द फार्मसिस्ट शूड इन्स्ट्रक्ट द पेशंट व्हेन टू टेकन द मेडिकेशन. कोणत्या टायमिंगला ते मेडिकेशन घेतलं पाहिजे, मेडिसिन्स घेतलं पाहिजे, हे फार्मासिस्टने इन्स्ट्रक्ट केलं पाहिजे त्या पेशंटला. एक्झाम्पल काय, सम ड्रग शुड बी टेकन ऑन एम्प्टी स्टमक, दॅट इज अबाउट 1 hour बिफोर मील or 2-3 hours after meal to ensure adequate absorption of drug. The patient should be provided for the medication calendar. आता टाईम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. जर एखादी गोळी उपाशीपोटी घ्यायची असेल तर ते सांगितलं पाहिजे, किंवा 1 तास जेवणाच्या 1 तास अगोदर गोळी घ्यायची असेल किंवा 2 ते 3 तासानंतर घ्यायची असेल हे सुद्धा इन्फॉर्म केलं पाहिजे. किंवा पेशंट शुड बी प्रोव्हाइडेड फॉर द मेडिकेशन कॅलेंडर. पेशंटला मेडिकेशन कॅलेंडर प्रोव्हाइड केलं पाहिजे. ड्युरेशन ऑफ थेरपी. ड्युरेशन ऑफ थेरपी म्हणजे काय सांगितलं बघा. द फार्मासिस्ट should encourage the patient to continue taking the medicines for the prescribed duration of the treatment. He should explain that the course of treatment must be completed to achieve best result. आता ड्युरेशन ऑफ थेरपी, आता ह्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघूया. अँटीबायोटिक दिलं जातं 3 दिवसासाठी, 6 दिवसासाठी किंवा 5 दिवसासाठी अकॉर्डिंग टू इन्फेक्शन. आता लोक काय करतात, अँटीबायोटिक 6 टॅबलेट लिहून दिल्या असतील, प्रिस्क्राईब केल्या असतील डॉक्टरनी, तर 3च घेतात. ह्या थेरपीमध्ये, ड्युरेशन ऑफ थेरपीमध्ये काय सांगितलेलं आहे, तर त्या एखाद्या पेशंटने जर 3च टॅबलेट मागितल्या तर त्या फार्मासिस्टने त्यांना ते सांगितलं पाहिजे की हा डोस एक कंटिन्यू 3 दिवस घ्या किंवा 5 दिवस कंटिन्यू करा. हे ह्या थेरपी ड्युरेशन ऑफ थेरपीमध्ये आपण फार्मासिस्टने त्या पेशंटना सांगितलं पाहिजे टू अचीव बेस्ट रिझल्ट. द फार्मासिस्ट should encourage the patient to continue taking the medicine for the prescribed duration of the treatment, or he should explain that the course of treatment must be completed to achieve best results. काही म्हाताऱ्या माणसांना पण अशी सवय असते की आता एखादी टॅबलेट 5 दिवस सांगितली असेल तर ते कंटिन्यू महिनाभर सुद्धा चालू ठेवतात. तर ते आपण त्यांना सांगितलं पाहिजे. सो नेक्स्ट पॉईंट काय आहे, स्टोरेज ऑफ ड्रग्स. द फार्मासिस्ट शूड इन्स्ट्रक्ट द पेशंट रिगार्डिंग स्टोरेज ऑफ
drugs. These are labeled on the container. The patient should advise to store the drugs in a separate cabinet where children will not reach. The storage of drug, सपोजिटरीज असतील तर त्या फ्रीजमध्येच ठेवल्या पाहिजेत अकॉर्डिंग टू स्टोरेज कंडिशन. लेबलवरती सगळं मेन्शन केलेलं असतं, किती टेम्परेचरला कोणता ड्रग स्टोअर करायचा आहे ते. आता लहान मुलांची जी अँटीबायोटिक असतात सिरप, हे मोस्टली फ्रीजमध्येच ठेवली जातात. त्याच्यानंतर सपोजिटरीज, नंतर ह्युमन इन्शुलिन जे की डायबेटिक्स पेशंटला दिले जातात, ते सुद्धा फ्रीजमध्ये स्टोअर केले जातात. अकॉर्डिंग टू लेबल ते स्टोअर करायचे असतात आणि ते जसे मेडिकलमध्ये स्टोअर केले असतात तसेच त्या पेशंटना सुद्धा स्टोअर करायला सांगायचं. हे कामसुद्धा फार्मासिस्टचं आहे. सेकंड, ॲडव्हर्स इफेक्ट्स ऑफ ड्रग. The patient should be informed about the adverse effects of the drugs, but it not necessary to inform about all the side effects. Example, headache. The patient should inform of those side effects which will allay fears and help himself. Example, change in color of urine or drowsiness. हां, आता ॲडव्हर्स इफेक्ट्समध्ये काय आहे तर जे की नॉर्मल हे ॲडव्हर्स इफेक्ट आहेत, डोकं दुखेल, पोटात दुखेल, हे त्यांना इन्फॉर्म करत बसायचं नाही. तर जे की जास्त अवॉइड इंजुरी, जे की त्यांना जास्त त्याचा त्रास वाटेल त्या ह्यांचा गोळ्यांचा किंवा औषधांचा, तर ते त्यांना सांगायचं. किंवा चेंज इन युरिन कलर, ड्राउझीनेस, हे त्यांना सांगितलं गेलं पाहिजे. देन नेक्स्ट आहे रेस्ट्रिक्शन्स. द पेशंट शुड इन्फॉर्म वेल दॅट ही शुड अवॉइड सर्टन ड्रग्ज अँड फूड्स ड्युरिंग द थेरपी. आता रेस्ट्रिक्शन्स काय असतील तर एक्झाम्पल बघूया आपण. रेस्ट्रिक्शन्स ऑफ टायरामाइन कंटेनिंग फूड इन पेशंट्स ऑन माओ इनिबिटर थेरपी. आता एखादा पेशंट जेवला असेल तर त्याला टायरामाइन जो ड्रग आहे तो दिला गेला नाही पाहिजे, कारण की सर्टन असे जे ड्रग आहेत की जे रिकाम्या पोटी घेतले गेले पाहिजेत. आता आपण पित्ताची जी गोळी घेतो ती उपाशी पोटी घेतो. ड्यू टू सर्टन ड्रग्स कंटेनिंग इन्ग्रेडियंट्स, जे की तुम्हाला माओ इनिबिटर थेरपीमध्ये टायरामिन हा ड्रग यूज केला जातो, पण तो ड्रग रिकाम्या पोटी घेतला गेला पाहिजे. हे रेस्ट्रिक्शन्स आहेत. Then allergic reactions. Before dispensing the drugs like penicillin or sulfonamide, the pharmacist should ask the patient about his allergic reactions in the past. It helps in avoiding further complications of treatment. Allergic reaction. काही लोकांना ॲलर्जी असते ड्रगची. आता मोस्टली बिफोर डिस्पेन्सिंग द ड्रग्स लाईक पेनिसिलिन आणि सल्फोनामाइड, पेशंटला फार्मासिस्टने विचारलं पाहिजे की ह्याच्या आधी तुम्हाला कोणती ॲलर्जिक रिॲक्शन्स झाली आहे का तर अवॉइड फर्दर कॉम्प्लिकेशन्स. देन नेक्स्ट आहे रिमूव्हल ऑफ ड्रग फ्रॉम पॅकेज. द पेशंट इज नॉट फॅमिलियर विथ द packing of the product as the pharmacist. Hence, the pharmacist should demonstrate the method of removal of drug from the package to the patient so that he can handle it properly. आता removal of drug from package.
बॉक्स असतो, बॉक्समधून कसा ड्रग बाहेर काढायचा आहे, किंवा स्ट्रीपमधून कॅप्सूल्स असतील तर त्या कॅप्सूल कशा रिमूव्ह करायच्या आहेत, टॅबलेट कशा रिमूव्ह करायच्या आहेत, किंवा रिमूव्हल ऑफ ड्रग फ्रॉम पॅकेज. हां, हे सुद्धा पेशंट काउन्सिलिंगमध्येच येतं. फार्मासिस्टचाच हा रोल आहे. देन रिफिल इन्फॉर्मेशन. The patient should be informed, the patient verbally, whether the prescription is refillable or not. If it is, then for how many times it may be refilled and length of time during which it may be refilled. If it is not refillable, he should be instructed such so that he may contact the physician for the same drug if needed. आता काही पेशंटना अशी सवय असते की एकदा डॉक्टरने लिहून दिले ना, तीच औषधं कंटिन्यू करत राहायची. म्हणजे जर का ते औषध 2014मध्ये प्रिस्क्राईब केलं असेल तर 2020मध्ये सुद्धा तीच फाईल घेऊन तो पेशंट आपल्याकडे आला फार्मसीमध्ये, तर त्या पेशंटला आपण काउन्सिल करायचं की ही फाईल घेऊन तुम्ही आता परत डॉक्टरांकडे जा आणि हा जो ड्रग म्हणजे हे जे काय प्रिस्क्रिप्शन त्यांनी दिलं आहे ते आम्हाला पुन्हा लिहून द्या. जर का त्याची गरज असेल तरच ते डॉक्टर लिहून देतील किंवा लिहून देतात. इट इज रिफिल इन्फॉर्मेशन. हे सगळी काम जी आहेत, किती रोल आपण बघितले, 10 रोल, हे पेशंट काउन्सिलिंगमध्ये येतात. रोल ऑफ फार्मासिस्ट इन पेशंट काउन्सिलिंग. पेशंट कॉम्प्लायन्स. ह्याच्यामध्ये आता आपण जो रोल बघितला आहे फार्मसिस्टचा, तो क्वेश्चन्स मोस्टली एक्झाममध्ये विचारलेला आहे. पेशंट कॉम्प्लायन्स. WHO defines patient compliance such as faithful adherence by the patient to prescribers instructions. तर पेशंट कॉम्प्लायन्स म्हणजे काय, WHOने डिफाईन केले ही डेफिनेशन की एखादा पेशंट एखाद्या ट्रीटमेंटला कंटिन्यू चालू ठेवतो, म्हणजे तो त्या ट्रीटमेंटला कॉम्प्लायन्स दाखवतो. फेथफुल ॲडहरन्स बाय द पेशंट टू प्रिस्क्रायबर्स इन्स्ट्रक्शन्स. जसं प्रिस्क्रायबर सांगेल तसंच तो पेशंट करतो, म्हणजेच तो पेशंट ॲडहरन्स राहतो ट्रीटमेंटला प्रिस्क्रायबर्सच्या. रिझन्स फॉर पेशंट नॉन कॉम्प्लायन्स. आता रिझन्स काय आहेत पेशंट नॉन कॉम्प्लायन्सची? रिझन्स ही एक्झाममध्ये मोस्टली तुम्हाला विचारलेली आहेत. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जे काही क्वेश्चन्स आहेत ते मोस्टली मी तुम्हाला कवर करण्याचा प्रयत्न करते, कारण तोच मेन पार्ट तुम्हाला विचारलेला आहे एक्झाममध्ये. रिझन्स फॉर पेशंट नॉन कॉम्प्लायन्स. फर्स्ट बघूया आपण रिझन काय आहे. इनॲप्रोप्रिएट पॅकेजिंग. समटाइम्स डिझाईन ऑर साईज ऑफ कंटेनर मेक डिफिकल्ट टू रिमूव्ह द मेडिकामेंट. Many elderly patient, arthritis patient have difficulty with unit dose pack or foil wrapping while removing medicament. आता इनॲप्रोप्रिएट पॅकेजिंग म्हणजे पेशंट जे एल्डरली पेशंट्स आहेत, जे म्हातारे पेशंट आहेत, त्यांना काही पॅकेजिंग ही ओपन करता येत नाहीत. म्हणजे हे काय झालं तर ते पेशंट नॉन कॉम्प्लायन्स दाखवतात त्या ड्रगबद्दल. किंवा एखादी क्रीम असेल ती इझिली येत नसेल, रिमूव्ह होत नसेल त्या पॅकेजमधून, तर ते पेशंट एल्डरली जे पेशंट आहेत ते नॉन कॉम्प्लायन्स दाखवतात त्या ट्रीटमेंट बाबत. इट इज फर्स्ट आहे रिझन काय आहे, इनॲप्रोप्रिएट पॅकेजिंग. देन सेकंड काय आहे, पुअर लेबलिंग. पुअरली हँडरिटन लेबल आर डिफिकल्ट टू रीड or follow the patient pharmacist. Many prescription contain direction which are inadequate, like take when required or use as a directed that may produce confusion. Poor labeling.
आता ह्याच्यामध्ये पुअरली हँड रिटन जर का लेबल असेल तर ते डिफिकल्ट जातं पेशंटलासुद्धा आणि फार्मसिस्टलासुद्धा. देन मेनी प्रिस्क्रिप्शन, त्याच्यावरती डायरेक्शन्स असतात, कधी घ्यायचं आहे किंवा कोणाच्या प्रिस्क्रिप्शन म्हणजे शुड बी टेकन ॲडव्हाइस फ्रॉम द फिजिशियन, हे त्या लेबलवरती असतं. आणि ते जर का व्यवस्थित नसेल तर ते पेशंटलासुद्धा डिफिकल्ट जाणार आणि फार्मासिस्टलासुद्धा डिफिकल्ट जाणार. दॅट इज पुअर लेबलिंग. इथे नॉन कॉम्प्लायन्स होतो. रिझन्स, सेकंड रिझन पुअर लेबलिंग, फर्स्ट रिझन इनॲप्रोप्रिएट पॅकेजिंग. थर्ड, मल्टिपल ड्रग थेरपी. Greater the number of drugs patients is taking, the higher is the risk of non-compliance. मल्टिपल ड्रग थेरपी असेल म्हणजे जास्त ड्रग एकच पेशंट जर भरपूर ड्रग घेत असेल तर तिथे रिस्क असते. हायर इज द रिस्क ऑफ नॉन कॉम्प्लायन्स. फोर्थ आहे असिम्प्टोमॅटिक नेचर ऑफ पेशंट. In case of asymptomatic patient, it is difficult to convenience a patient by explaining the value of drug therapy results in non-compliance. Asymptomatic nature of patient म्हणजे एखाद्या पेशंटला जर कोणता आजारच नसेल आणि तो जर का ड्रग घेत असेल तर त्याला एक्सप्लेन करण्यासाठी तिथे एक्सप्लेन करत असाल तुम्ही तर तो जो पेशंट आहे तो तुमच्या थेरपीला नॉन कॉम्प्लायन्स दाखवतो. म्हणजे काय तर त्या पेशंटला ते मान्य होत नाही किंवा त्याला समजावणं सुद्धा फार्मसिस्टला कठीण जातं. मेजरमेंट ऑफ मेडिकेशन. मेनी टाइम्स देअर इज कन्फ्युजन टू द पेशंट इन मेजरिंग लिक्विड प्रिपरेशन्स ऑर नंबर ऑफ टॅबलेट्स. मेजरिंग ऑफ medications. Measurement of medication. Many times there is confusion to the patient in measuring liquid preparations or number of tablets. म्हणजे मेजरमेंट ऑफ मेडिकेशन म्हणजे प्रिस्क्रिप्शनवरती किती टॅबलेट घ्यायचे आहेत किंवा लिक्विड प्रिपरेशन्स जर असतील, सायरप असतील तर ते 5 ml घ्यायचं आहे, 10 ml घ्यायचं आहे, किती टाईम्समध्ये घ्यायचं आहे हे त्या पेशंटला कळणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी त्या बॉटलवरती किंवा लेबल आपल्याकडे असतील त्या लेबलवरती त्या पेशंटला लिहून दिलं पाहिजे. कॉस्ट ऑफ मेडिकेशन. बिकॉज ऑफ हाय कॉस्ट ऑफ ड्रग पुअर पेशंट्स आर नॉट परचेस सच अ ड्रग. एखाद्या ड्रगची किंमत जास्त असेल तर जे की गरीब माणसं आहेत त्यांना तो ड्रग घेणं कठीण जातं बिकॉज ऑफ हाय कॉस्ट ऑफ ड्रग्स आणि मग ते ड्रग परचेस करत नाही. हा नॉन कॉम्प्लायन्स. हे सगळी रिझन्स जे आहेत ही नॉन कॉम्प्लायन्स पेशंटची आहेत. फ्रिक्वेन्सी ऑफ मेडिकेशन. रेग्युलर शेड्यूल ऑफ डोसेज इनटेक कॅनॉट बी फॉलोड ड्यू टू वर्कलोड. फ्रिक्वेन्सी ऑफ मेडिकेशन म्हणजे रेग्युलर शेड्यूल ऑफ डोसेज इनटेक कॅनॉट बी फॉलो ड्यू टू वर्कलोड. आता काय लोकांना वर्कलोड जास्त असतो त्याच्यामध्ये त्यांना लक्षात राहत नाही की टॅबलेट आपली बाबा दुपारी जेवणानंतर घ्यायची आहे किंवा जेवणाआधी घ्यायची आहे. हे काही लोकांना लक्षात राहत नाही. दॅट इज फ्रिक्वेन्सी ऑफ मेडिकेशन. देन ड्युरेशन ऑफ थेरपी. लॉंग ड्युरेशन ट्रीटमेंट लीड टू पेशंट नॉन कॉम्प्लायन्स. म्हणजे जर का ड्युरेशन लॉंग असेल, भरपूर दिवसांची ट्रीटमेंट असेल तर तो पेशंट कंटाळतो ती मेडिकेशन घेण्यासाठी. इथे नॉन कॉम्प्लायन्स. देन 9th वन इज इलनेस. The nature of patient illness may contribute to non-compliance like chronic hypertension or mental illness. Illness म्हणजे the nature of patient illness may contribute to non-compliance, that is chronic hypertension किंवा mental illness. त्या पेशंटला कंटाळा येतो. जास्तच जर तो आजारी असेल तर तो ह्या सगळ्या पेशंट थेरपीला ड्रग थेरपीला कंटाळतो आणि तो नॉन कॉम्प्लायन्स दाखवतो. कशा थ्रू? क्रोनिक हायपरटेन्शन किंवा मेंटल इलनेस.
कंटेंट ऑफ मेडिकेशन हिस्ट्री. आता मेडिकेशन हिस्ट्रीमध्ये कंटेंट कोणकोणते आहेत, तर नेम, एज, सेक्स, डेट ऑफ बर्थ, ॲड्रेस, फोन नंबर ऑफ पेशंट, फॅमिली बॅकग्राऊंड, इकॉनॉमिक अँड सोशल स्टेटस, टेंडन्सी अबाउट कन्झम्पशन ऑफ मेडिसिन्स, हॅबिट्स ऑफ द पेशंट, बॉडी डिसऑर्डर, ड्रग ॲलर्जीज, हॅबिट ऑफ टेकिंग OTC ड्रग, प्रिव्हियस डिसीज, प्रिव्हियस मेडिसिन्स कन्झ्युम, हे कंटेंट मेडिकेशन हिस्ट्रीमध्ये येतात. सिग्निफिकन्स काय आहे मेडिकेशन हिस्ट्रीचा, तर टू डेव्हलप significance to develop a list of the patient's current and past medication, to determine if the patient has allergy or adverse drug reactions with some drugs. आता टू डेव्हलप ए लिस्ट ऑफ द पेशंट्स करंट अँड पास्ट मेडिकेशन. आता ह्या मेडिकेशन हिस्ट्रीमध्ये सिग्निफिकन्स काय होतं, तर त्या पेशंटची मेडिकेशन हिस्ट्री आपल्याला आधीची आणि आत्ताची, करंटची काय आहे आणि पास्टची काय आहे ही समजते. देन टू डिटरमाइन इफ द पेशंट हॅज ॲलर्जी ऑर ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स विथ सम ड्रग्स, त्या पेशंटला एक कोणती ॲलर्जी आहे किंवा ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स त्या कोणत्या ड्रगची झालेली आहे, हे सुद्धा ह्या सिग्निफिकन्समध्ये किंवा ह्या मेडिकेशन हिस्ट्रीमध्ये आपल्याला कळतं. टू नो अबाउट पेशंट सेल्फ प्रिस्क्रायबिंग हॅबिट अँड विच ओव्हर द काउंटर ड्रग ही टेक्स ऑर रेफर, त्या पेशंटला स्वतःच ड्रग घ्यायची कोणती सवय आहे किंवा त्याने ओव्हर द काउंटर ड्रग म्हणजे कोणकोणती मेडिकेशन स्वतःच घेतलेले आहेत, हे सुद्धा ह्या मेडिकेशन हिस्ट्रीमध्ये समजतं. देन टू स्टडी द ॲबिलिटी ऑफ द पेशंट टू फॉलो द प्रिस्क्राईब मेडिकेशन अँड शो कॉम्प्लायन्स, म्हणजे त्या मेडिकेशन हिस्ट्रीमध्ये जर त्या पेशंटने डॉक्टरनी प्रिस्क्राईब केलेले ड्रग व्यवस्थित वेळेवरती घेतले असतील तर तो पेशंट त्या ड्रग थेरपीला कॉम्प्लायन्स दाखवतो. हे सुद्धा त्या मेडिकेशन हिस्ट्री थ्रू पेशंट डॉक्टरना किंवा फार्मासिस्टना कळतं. टू मेंटेन इसेन्शियल इन्फॉर्मेशन ऑफ द पेशंट, त्या मेडिकेशन हिस्ट्रीमध्ये जी की इसेन्शियल इन्फॉर्मेशन आहे तीच मेंटेन केली पाहिजे. देन टू स्टडी रिफिलिंग फ्रिक्वेन्सी ऑफ द पेशंट, त्या मेडिकेशन हिस्ट्रीमध्ये रिफिलिंग फ्रिक्वेन्सी ऑफ द पेशंट ही मेन्शन असली पाहिजे. टू नो अबाउट डाएटरी हॅबिट्स ऑफ द पेशंट, पेशंटची डाएटरी हॅबिट काय आहे ही सुद्धा त्याच्यामध्ये असली पाहिजे. आणि टू अवॉइड ड्रग इंटरॅक्शन ड्यू टू मेडिकेशन हिस्ट्री, त्या पेशंटनी कोणकोणते ड्रग घेतलेले आहेत आणि तेच ड्रग इंटरॅक्शन्स होऊ नये म्हणून हा सुद्धा सिग्निफिकन्स हा मेडिकेशन हिस्ट्रीमध्ये दाखवला गेला पाहिजे. हे आहेत 8 पॉईंट सिग्निफिकन्स ऑफ मेडिकेशन हिस्ट्री ऑफ पेशंट. देन नेक्स्ट आहे ॲडवाईस फॉर यूज ऑफ कॉमन ड्रग्स. आता त्याच्यामध्ये द इफेक्टिव्ह कम्युनिकेशन बिटवीन फार्मासिस्ट अँड पेशंट ग्रेटली रिड्युसेस द कॉम्प्लायन्स. Advice to patients on their medication must also be based on knowledge of the action of the drug. The effective communication between pharmacist and patient greatly reduces the non-compliance. म्हणजे जर का फार्मासिस्टमध्ये आणि पेशंटमध्ये व्यवस्थित कम्युनिकेशन झालं तर पेशंट मोस्टली ती ड्रग थेरपी घेण्यास कॉम्प्लायन्स दाखवतो आणि रिड्यूस नॉन कॉम्प्लायन्स. ॲडवाईस टू पेशंट्स ऑन देअर मेडिकेशन मस्ट ऑल्सो बी बेस्ड ऑन नॉलेज ऑफ द ॲक्शन ऑफ द ड्रग. पेशंटला फार्मासिस्टने सगळं नॉलेज दिलं पाहिजे मेडिकेशनचं. द फॉलोइंग टाईप ऑफ ॲडवाईस ऑर इन्फॉर्मेशन इज रिक्वायर्ड बाय पेशंट ऑन द प्रिस्क्राईब्ड मेडिसिन्स. इंडिकेशन्स, कोणत्या आजारासाठी कोणता ड्रग दिला गेला आहे ते, डोस टू बी टेकन, कसा डोस घ्यायचा आहे ते, स्पेसिफिकेशन अबाउट टायमिंग, किती टायमिंगला घ्यायचं आहे, जेवणाच्या आधी घ्यायचं आहे, जेवणानंतर घ्यायचं आहे किंवा उपाशीपोटी घ्यायचं आहे, ड्युरेशन ऑफ थेरपी किती टाईमची आहे, प्रिव्हेन्शन ऑफ फॉलोइंग्स, त्यावेळेला अल्कोहोल, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह, ड्रायव्हिंग स्पेसिफिक हॉबीज, हे काय काय प्रिव्हेंट करायचं आहे म्हणजे अवॉइड काय काय करायचं आहे. एखादा ड्रग घेतल्यानंतर अल्कोहोल घ्यायचं की नाही, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह घ्यायचं की नाही किंवा ड्रायव्हिंग करायचं की नाही, हे ॲडवाईस केले पाहिजेत. ॲडवाईस फॉर यूज ऑफ कॉमन ड्रग्स. एन एक्झाम्पल्स ऑफ फ्यू ड्रग्स फॉर विच स्पेसिफिक अँड सिम्पल ॲडवाईस इज रिक्वायर्ड आर लिस्टेड बिलो. अँटीडायबेटिक ड्रग जर का घेतला असेल
तर डू नॉट ड्रिंक अल्कोहोलिक बिव्हरेजेस. अँटासिड घेतलं असेल तर डू नॉट सॉलो बट च्यू इट. म्हणजे अँटासिड डायरेक्ट ओरली आपण घेतो, पाण्याबरोबर नाही घ्यायचं, ते चावलं गेलं पाहिजे. दॅट इज च्यू इट. माऊ इनिबिटरसारखा घेतलं असेल, टायरामिन जसं सांगितलं की अवॉइड चीज, अल्कोहोलिक बिव्हरेजेस अँड लिव्हर ऑर ईस्ट एक्स्ट्रॅक्ट. इझली एक्झाम्पल. तर आपला हा चॅप्टर इथे संपतो. ह्या चॅप्टरचे क्वेश्चन्स आन्सर जे इम्पॉर्टंट आहेत ते मी तुम्हाला सेंड करते, ते लिहून काढायचे आहेत. सो थँक्यू.